नमस्कार. आज मी बनवते चिकन किमा आणि बरेच दिवस झाले रोहनने खाल्ला पण नव्हता. मुंबईत असताना मी करायची नेहमी असं. तर मी आज माझ्या पद्धतीने कशी बनवते चिकन किमा, तर चला तुम्हाला पण दाखवते. हे चिकन ना मी असं बोनलेस आणलं होतं आणि अर्धा किलो घेतले चिकन आणि मी घरी स्वच्छ धुवून वगैरे हे मी मिक्सरमध्येच हा चिकन किमा बनवून घेतला आहे. म्हणजे बारीक बारीक करून घेतला आहे. हो. आणि त्यासाठी लागणारं साहित्य, पहिले 4 कांदे आणि 2 टोमॅटो आधी कापून घेते. मी आता हे कांदे घेतले आहेत ना, ते असे उभे उभे ना पातळ असे चिरून घेणार आहे. हे ओले कांदे डोळ्याला झोमतात. हां, आत्ता ओले कांदे यायला लागले. कांदे बटाटे आता ना नवीन आलेत ना, तर जरा डोळ्यानं झोमतात ते. याचा पातळ असा कांदा कापून घेणार आहे. ते ओले कांदे आहेत ना, असे कट एक भाग करून ना त्याला पाण्यात ठेवलं ना, हां, तर जरा झोमत नाही का? तेवढे जरा कमी झोमतील फरक डोळ्यांना. फरक पडतो थोडा. मोठा एक भाग पार्ट करायचा त्याचा, मध्ये कापायचा. हां, आणि पाण्यात ठेवायचे. 10 मिनिटं ठेवलं ना तर जातं सगळं असं. असं आपले पातळ पातळ कापून घ्यायचे आहेत. आता हे 2 टोमॅटो घेतले आहेत ना, ते कापून ना मी त्याची प्युरी करून घेणार आहे. असे मोठे मोठे कापून घेते. आता हे 6 ते 7 मी काजू घेतल्यात आणि 7 बदाम घेतलेत. तर ते मी असे एकत्र हे करून मी त्याची पण बारीक अशी पेस्ट करून घेते, थोडंसं पाणी टाकून. भिजत ठेवले होते ना? भिजत ठेवलेले बराच वेळ. आता काजूची आणि बदामाची प्युरी करून घेतली. आता त्यातच मी टोमॅटोची पण करून घेते. टोप ठेवलं आहे तापत. आता मी तेल टाकते टोपात. तेल थोडंसं कसं जास्त लागतं, कांदा भरपूर असल्यामुळे तर तेल जास्त लागतं. कांदा सगळा भाजला पाहिजे, तळून आला पाहिजे, गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. आता मस्त असं गोल्डन करून घेते. पूर्ण एकदम ब्राऊन. हां, एकदम ब्राऊन करून घेणार आहे. आपण बिर्याणीसाठी कसा बनवतो तसा. हां, तसा. एवढा गोल्डन ब्राऊन करून घेतला आहे मी. कांदा जरा ना भाजायला खूप वेळ लागला, कारण कांदे नवीन असल्यामुळे. 3-4 मिनटं झाली कांदा भाजायला घेतला आहे. तर आता हा झाला आहे तयार. आता मी ना 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकते. हे मी खडे मसाले घेतलेत. 1 चमचा दालचिनी, 1 तुकडा असा घेतला आहे दालचिनीचा, आणि 4 ते 5 लवंगा घेतलीत. 1 मोठी वेलची घेतली आणि 4 या हिरव्या वेलच्या घेतल्यात, त्या पण टाकते. तशी रेसिपी जास्त झंझट नाही आहे. नाही, जास्त झंझट नाहीच आहे. म्हणजे घरातल्या साहित्यात होतं सगळं. फक्त काय काजू आणि बदामची त्याची पेस्ट लागते, तेच फक्त बाहेर आणावं लागेल. हो, तेवढंच. बाकी सगळं आपल्याकडे घरी असतंच. आता हा चिकन किमा घेतलाय, तो पण टाकून घेते. तो पण आपण असं मस्त परतून घ्यायचा. आम्ही मुंबईला असताना मी मित्रांसोबत वगैरे जायचो ना इकडे तिकडे, तर तेव्हा आम्ही कसं घ्यायचो, म्हणजे मागवायचो किमा वगैरे. त्याच्यानंतर गावी आल्यापासून एकदाही नाही खाल्लाय मी. आणि तू पण बनवून द्यायची मुंबईला असायचं आमच्याकडे. इथे आल्यापासून काही विषयच नाही. तर आता त्याच्याशी असं खावासा वाटला, म्हटलं आईला म्हटलं करूया काय, आईला आम्ही करून देते. तर चालेल, बनव तुझ्या पद्धतीने. म्हटलं माझ्या पद्धतीने बनवते, माझ्या पद्धतीने बनवला. आपण मुंबईत असताना जरा वेगळी पद्धत होती, जरा चेंजेस केले थोडेसे. त्यात आपण हिरवे मटर वगैरे असे टाकले होते. असा सफेद होतोय. हा, चिकन असं तेलात टाकलं ना की असं शिजलं की लगेच सफेद होतं.
बाहेरून आणण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी केलेला आहे बरा ना आपला. हो हो. बाहेरून माप पण असतो ना बाहेर. हो महाग असतो. महाग म्हणजे हा असतो ठीक आहे म्हणजे असतो. चांगल्या ठिकाणी खाल्लं तर थोडासा महाग महाग असतो. असतो. चिकन किमा मटन किमा पण घरी केलं की घरातली सगळी माणसं खाऊ हा शकतात ना. सगळे खाऊ शकतात. चिकन आता मी परतून घेतले छान असं. आता मी ना टोमॅटोची प्युरी टाकून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही कच्चं हा अख्खा एक टोमॅटो कापून जर ना एक असा बारीक बारीक कापून टाकला ना तरी चालतो. हा म्हणजे प्युरी न करता हा टमाटा प्युरी न करता. हो. आता मी ना पावडर मसाले टाकून घेते. तर एक छोटा चमचा हळद आणि हा घरचा मसाला तिखट मालवणी मसाला 1 चमचा, 1 चमचा मिरचीची पावडर, थोडासा चिकन मसाला अर्धा चमचा, छोटा 1 चमचा जिऱ्याची पावडर आणि छोटा 1 चमचा धणा पावडर. आता हे सगळं व्यवस्थित मी परतून घेते. खूप जास्त असं सुकवायचं पण नाही आणि एकदम पातळ पण असं नाही करायचं. आता काजू आणि बदामाची पेस्ट केलेली ना ती पण मी टाकते. आणि आणखी चांगली टेस्ट हो, आहे. चांगली टेस्ट येईल मस्त. तर आपलं मीठ टाकायचं राहिले ना ते मीठ पण आता मी टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. अर्धा चमचा आता गरम मसाला टाकते आणि थोडा पाव चमचा काळी मिरी पूड. ते व्यवस्थित परतून ना मी झाकण लावून थोडा वेळ ठेवणार आहे. बघूया किमा तयार झालाय का. वा मस्त झालं मस्त एकदम. झालंय. हा. हो. आता मी कोथिंबीर टाकते. आणि एक मिरची कापून घेतली ती पण टाकते आणि व्यवस्थित असा परतून घेते. आपल्याला हवं तर आपण असं म्हणजे ज्यांना हवं त्यांना एकदम सुका ड्राय हवा असेल तर ड्राय पण करू शकतात ना. हो हो पाणी नको असेल तर पाणी पूर्ण नको. सुकवून जरा थोडा वेळ ठेवून असं हो. ड्राय करून टाका. आपल्याला पाव बरोबर खायचं असेल तर पण सुकाच लागेल ना. हो सुका. हा. आता तयार झालाय. आता मी गॅस बंद करते. मस्त असा चिकन किमा आणि त्याच्यासोबत पाव तयार आहेत. आवडल्यास तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. खूप आवडेल तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.